जिंतूर में कुरैशी बिरादरी का शांतिपूर्ण मोर्चा। पारंपरिक व्यवसाय में हो रहे अन्याय के खिलाफ आवाज बुलंद, प्रशासन को सौंपा गया निवेदन। जिंतूर कुरैशी समाज जो वर्षों से पारंपरिक रूप से बैल, भैंस, रेड़ा, बकरी जैसे जानवरों की खरीद फरोख्त का व्यवसाय करता आया है, उनके साथ हो रहे अन्याय के खिलाफ अब खुलकर सामने आया है। 17 जुलाई से बिरादरी ने अपना व्यवसाय अनिश्चित काल के लिए बंद कर दिया है और 25 जुलाई 2025 को जिंतूर शहर में एक शांतिपूर्ण मूक मोर्चा निकालते हुए तहसीलदार राजेश सरवदे को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नाम निवेदन सौंपा। ज्ञापन में कहा गया है कि कुरैशी समाज वैध रूप से अपने व्यवसाय का संचालन करता है। उनके पास कृषि उत्पन्न बाजार समिति का परवाना, मेडिकल सर्टिफिकेट, वाहतूक परिवहन परवाना जैसे सभी आवश्यक दस्तावेज होते हुए भी कुछ स्वयं घोषित तथा कथित संगठनों द्वारा पुलिस प्रशासन की मिलीभगत से कुरैशी बिरादरी पर अन्याय किया जा रहा है। समाज ने आरोप लगाया है कि उनके वाहनों को बीच रास्ते में रोका जाता है, जातिवाचक गालियां दी जाती हैं, मारपीट की जाती है और बिना किसी जांच के झूठे अपराध दर्ज किए जाते हैं। कोर्ट के आदेश के बावजूद जब्त किए गए जानवरों को वापस नहीं किया जाता और कई बार गौशालाओं से जानवर लापता हो जाते हैं। इन घटनाओं से त्रस्त होकर कुरैशी बिरादरी ने अपना व्यवसाय बंद कर दिया है और सरकार से मांग की है कि जानवरों की खरीदी बिक्री या वाहतूक के दौरान यह सुनिश्चित किया जाए कि वे किस उद्देश्य से ले जाए जा रहे हैं, व्यवसाय, खेती अथवा अन्य कार्यों के लिए। इसके बाद ही कोई कार्रवाई की जाए। साथ ही यह भी मांग की गई है कि तथाकथित गौरक्षक संगठनों को कानून हाथ में लेने से रोका जाए और पुलिस प्रशासन उन्हें समर्थन न दे। इस निवेदन पर कुरैशी समाज के कौसरी गांव के सरपंच मोबीन कुरैशी, एडवोकेट साजेद कुरैशी, माजी नगर सेवक फेरोज कुरैशी, अकबर कुरैशी, सलीम कुरैशी, बशीर कुरैशी, हाफिज मुद्दस्सिर कुरैशी समेत अनेक गणमान्य व्यक्तियों के हस्ताक्षर हैं। त्यानंतर प्रत्येक गावातून दुसऱ्या गावाकडे जात असताना त्यांची रस्त्यामध्ये गाडीची अडवणूक करून काही संघटनाची काही लोकांनी रस्त्यामध्ये गाडीला अडवणूक केलेली आहे। अडवणूक करून त्यांना ड्रायव्हरला काही मारहाण करणे, शिवीगाळ करणे व गाडी बंद करून काही जनावरे सोडण्याचा प्रयत्न करणे, तसेच महाराष्ट्रामध्ये व जिल्ह्यामध्ये जनावरांची कोणत्याही प्रकारची त्यानंतर बजरंग दलांनी समजा एखादी गाडी धरल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पोलिसांना बोलून त्या कुरेशी असो का व्यापारी असो का शेतकरी बांधव असो त्यांना रस्त्यामध्ये पोलिसांना बोलून ते जनावरे हे कत्तलीचे आहे असे सांगून त्यांच्यावर पोलिसांनी कोणतीही चौकशी न करून कागदपत्र दाखले, वाहतुकीचे कागदपत्र दाखवूनही सुद्धा पोलिसांनी बरेच लोकांवर काही FIR केलेली आहे। FIR झाल्यानंतर काही जनावरे गोशाळेत गेलेली आहे। गोशाळेत गेल्यानंतर काही गोशाळामध्ये काही जनावरे गेल्यानंतर काही दिवस तिथे पाणी बरोबर नाही, चारा बरोबर नसूनही देखील तेच जनावरे काही दिवसानंतर व काही महिन्यानंतर परत दुसऱ्या व्यापारीला विकण्यात आलेले असे कृत्य लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बजरंग दलाची लोकांनी बेकायदेशीररित्या गल्लीमध्ये मोहल्ल्यामध्ये कुरेशी मोहल्ल्यामध्ये घुसून जनावरांची अडवणूक केली। त्यानंतर समस्त लोकांनी येऊन कुरेशी व बजरंग दलांनी लोकांनी येऊन आपसात दोन गटात जातीवादक वाद निर्माण होत आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये बरेच दिवसानंतर काही महिन्यापूर्वी दोन गटामध्ये भांडण तंटा झाले व कुरेशी बिरादरीच्या लोकांवर बरेच केसेस झालेले आहे। त्यामुळे माझी माननीय साहेबाला आज परभणी जिल्हा, औरंगाबाद जिल्हा व लातूर असो, बीड असो, उस्मानाबाद असो, टोटल महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी बांधव, कुरेशी बिरादरी व खरेदी विक्री करणारे लोक तर्फे आज कुरेशी बिरादरीतर्फे संपूर्ण जमावणी निवेदन मूक मोर्चा देण्यात आलेला आहे। त्या मूक मोर्चामध्ये कुरेशी बिरादरीला अशी मागणी आहे की पुढील भविष्यामध्ये कोणत्या दलाच्या लोकांना कोणाचीही गाडी हिंदू बांधवाची असू द्या, मुस्लिम बांधवाची असू द्या, कोणत्याही प्रकारे बजरंग दलांनी गाडी अडवणूक न पाहिजे, कारण की कायदा त्यांच्याकडे हातात नसताना देखील ते गाडी अडवत आहे। त्याबाबत त्यांनीही त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी। तसेच कुरेशी बिरादरीसाठी कत्तलखान्यासाठी स्लायटर हाऊसची व्यवस्था करून द्यावे, कारण दिवसेंदिवस गल्लीमध्ये रोडवर घाणीचे साम्राज्य होऊ नये यासाठी कुरेशी बिरादरीला कत्तलखान्याची साठी
स्लॅटर हाऊसची सुविधा करणे, तसेच शेतकरी बांधव तसेच लोकांसाठी आलेल्या लोकांना, गरीब लोक आहे कारण की कुरेशी समाज हा आमचा इतर मागासवर्गीय मोडतो, ओबीसी समाज आहे, जास्त लोक नसून कमी संख्येत राहते, त्याला पण अशी अडवणूक केली, त्यांच्यावर केस झाली, ते एक तर जनावरे जातील, पैसे जातील, त्याचे आर्थिक नुकसान होतील, त्याला उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणून मेहरबान साहेबांनी पुढील संबंधित बाबी चौकशी करून संबंधित लोकांना न्याय द्यावा ही विनंती. आज 25 जुलै वार शुक्रवार महाराष्ट्रात कुरेशी बिरादरीच्या वतीने ठरल्याप्रमाणे जिल्हावाईज, तालुकावाईज, तहसील कार्यालय इथे शुक्रवारची नमाज पठण करून निवेदन देण्याचं ठरवलं होतं. नियोजित आमच्या संघटनाप्रमाणे आमच्या समाजाच्या जे मोठे आमचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, त्यांनी असा निर्णय घेतला की कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या कुठंतरी थांबला पाहिजे. वारंवार आमच्या समाजाने प्रयत्न केला पण ते काय कुठं थांबायला तयार नाही. शेवटी समाजाने उपासमारीचा पण निर्णय घेतला की उपासमारी एक प्रथा, उपासमारी सहन करू, पण हे अन्याय अत्याचार कवरक सहन करायचा. सांगायचा उद्देश असं म्हणजे की विविध संघटनाकडून होत असलेला अत्याचार माझ्या शेतकऱ्यावर, व्यापारी बांधवावर, कुरेशी समाज आणि शेतकरी समाज हा एक पारंपरिक जुळलेला संबंध आहे. आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही पाहतो, आमच्या पिढ्यानं पिढ्या गेल्या की शेतकरी समाज आणि शेतकरी आणि व्यापारी हे यांची जुळलेली जुनी फार अशी नाळ आहे. त्या उद्देशाने आज तहसील कार्यालय जिंतूर इथं समस्त जिंतूर तालुक्याची कुरेशी समाज हे निवेदन द्यायला आलतं की हे निवेदन द्यायचं तहसीलदार साहेब मार्फत महाराष्ट्राच्या शासनाला कळवायला पाहिजे. कळवायसाठी आम्ही हे निवेदन घेऊन आलो होतो की समाजावर होणारा अत्याचार, व्यापाऱ्यावर होणारा अत्याचार, ज्या गोष्टीची मान्यता आहे, ज्या जनावराची मान्यता असून पण त्यांच्यावर पण विनाकारण गैर पद्धतीनं गुन्हे दाखल होतात. जसं की सांगायचं म्हणजे म्हैस आहे, रेडा आहे, वगार आहे, त्याची परवानगी असून सुद्धा वाहनधारक वाहतूक करीत असताना क्षमतेपेक्षा कमी असो की क्षमतेपेक्षा जास्त असो, विविध संघटनाचे लोक गैरपद्धतीनं त्यांची अडवणूक करतात. पोलिसांची मदत घेऊन त्यांच्यावर मॉब लिंचिंग सारखे मारहाण करतात. ते गाडीसोबत 1 किंवा 2 माणसं असतात, हे 10-5 लोक येऊन विविध संघटनाची नावं सांगून त्यांच्यावर गैरपद्धतीची मारहाण करतात, त्यांचे पैशाची लूटमार करतात आणि पोलिसाच्या स्वाधीन करतात. आणि पोलीस त्याच्यावर त्याच्यावर कारवाई करतात की म्हणजे काही शेताच्या कामा उपयोगी येणारे जनावर, बैल, दुधाला गाई, म्हशी असे बी जनावर असले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल असे करतात की हे कत्तलखान्याच्या उद्देशानं जात असलेल्या याच्यावर कारवाई करण्यात आली. म्हणजे हे कुठंतरी थांबला पाहिजे. शासनाने याची कुठंतरी दखल घेतली पाहिजे. यामुळं हे आमचा समाज आज न्याय मागतोय. आज रोजी आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमचा समाज, कुरेशी समाज अतिशय बिछडा समाज आहे, अस्वच्छलित व्यवसाय करत आहे. तरी या समाजाला जर कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे, कारण की हे समाज ही महाराष्ट्रात राहणारच आहे. आमच्या पिढ्याना पिढी हे भारत देशातच आमचे वंशज जन्मलेले आहे आणि इथंच मरणार आहे. हे समाज पण ह्या महाराष्ट्र शासनाच्या कुठेतरी निगराणीत येत आहे आणि समाजाची महाराष्ट्र शासनानं कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे. ह्या अपेक्षानं आम्ही महाराष्ट्राच्या सरकारकडे पाहतोय. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस किंवा त्यांच्या सोबत असलेले सर्व महाराष्ट्रातले मंत्रिमंडळातले मंत्री महोदय, आमदार महोदय यांनी कुठेतरी शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची आणि कुरेशी समाजाची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. हे मागणीच्या उद्देशानं आम्ही आज जिंतूर तहसीलवर सर्व समाजाच्या वतीनं मोर्चा घेऊन आलेलो आहे. आणि आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला व्यापार करायला म्हणजे गोवंश कायद्याचा आमचा समाज 100% स्वागत करतो. याच्या अगोदर बी केलेला आहे, आज बी करतो आणि उद्याही करणार. शासनाच्या विरुद्ध जाऊन आमचा समाज कोणताही गैरवर्तणूक याच्या अगोदर केलेली नाही आणि पुढेही करणार नाही अशी मी ग्वाही देतो समाजाच्या वतीनं. आणि कुठेतरी आम्हाला माझ्या समाजाला, माझ्या शेतकऱ्याला, माझ्या व्यापारी बांधवाला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे अशी शासनाकडून अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.